तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका कुसळी काही चनेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळचे पाया सकाळचे पाणी माझे दंडवत आपुला चित्त शुद्ध करा संत श्रेष्ठ विश्ववंदनी जगद्गुरु तुकोबर त्यांच्या गात्यातील आणि उपदेशपर प्रकरणातून अनुभव गुरुदेवांच्या आशीर्वादाने उपस्थित भाविकांच्या साक्षी या प्रसंगी निवडण्यात आलेला आहे. एक वर्ग जगाला संदेश देण्यासाठी येत असतो, एक वर्ग समाजाला आदेश देण्यासाठी येत असतो, पण एक वर्ग मात्र समाजाला उपदेश करण्यासाठी येत असतो. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंते चालू जाता न पडे गुरुता कोटे असा अलोलेख असताना सन्मार्ग ज्याने मोठ्या प्रेमानं आपल्या भक्तजनाला आपल्या कल्याणासाठी सांगितलेला असतो ते जगातले थोर असे संत आहे. तुका म्हणे तेची संत सोशी जगाची आघात. कधी अनुकूल प्रसंग येतील, कधी प्रतिकूल प्रसंग येतील, कधी मनासारख्या घटना घडतील, कधी मनाच्या विरोधी घटना घडतील. काही वेळेला समाज आपली तोंड म्हणून स्तुती करेल, काही वेळेला समाज आपली निंदा करण्याची सुद्धा सोडणार नाही. पण ज्यांनी जीवनामध्ये स्तुती आणि निंदेला समान मानलेलं असतं. संकल्पा विकल्पा विना आवे तसे नारायणा शीत उष्ण शत्रू मित्र समान झाले जगाचे त्याला या अवस्थेला जे पोहोचलेले असतात ते जगातले संत असतात. ज्यांनी वारकरी संप्रदायासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये कळस गाठला परंतु मी कळस अवस्थेला पोहोचलो असं जगाला ज्यांनी कधीच भासू दिलं नाही. ज्या नदीला अखंड पाणी असतं ती नदी आपल्या पाण्याचा आवाज कधीच करत नसते. ज्या वृक्षाला प्रचंड फळं लागलेला असतात तो वृक्ष नेहमी खाली झुकलेला असतो. तशी ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं भगवंत